नमस्कार. आज आपण वटसावित्रीची कथा पाहणार आहोत. फार वर्षापूर्वी भद्रदेश नावाच्या राज्यात अश्वपत नावाचा राजा आणि त्याची राणी मालवती राहत होते. त्यांना एक सुंदर आणि तेजस्वी कन्या होती, जिचे नाव सावित्री असे होते. सावित्री लहानपणापासूनच खूप बुद्धिमान, धर्मप्रिय आणि सुंदर होती. जेव्हा सावित्री विवाहयोग्य वयाची झाली, तेव्हा राजाने तिला स्वतःसाठी वर निवडण्याची मुभा दिली. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराला आपला वर म्हणून निवड केली. सत्यवान हा वनवासी राजा हुतसेनाचा मुलगा होता. तो काही कारणामुळे आपले राज्य गमावून सहकुटुंब जंगलात राहत होते. पण एक गोष्ट होती जी सर्वांना चिंता करत होती. ती म्हणजे एका भविष्यवाणीनुसार सत्यवानाचा मृत्यू हे लग्नानंतर 1 वर्षाच्या आतच होणार होता. पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि सत्यवानाशी लग्न करण्याचं तिनं ठरवलं. सावित्रीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसह आणि सासू-सासऱ्यांसोबत जंगलात राहायला लागली. ती सगळ्यांची मनापासूनच सेवा करत होती. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता, त्या दिवशी सावित्रीने उपवास केला आणि वटवृक्षाखाली बसून पूजा केली. सत्यवान जेव्हा लाकूड आणायला जंगलात गेला, तेव्हा सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काही वेळानंतर सत्यवानाच्या डोक्यात खूप वेदना होऊ लागल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवर विसावला. तेव्हाच यमराज मृत्यूदेव त्यांचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला आणि त्यांना विनंती केली की त्यांनी सत्यवानाची आत्मा परत द्यावी. यमराज म्हणाले की हे नियमांच्या विरुद्ध आहे, पण सावित्रीच्या शहाणपणाने, प्रेमाने आणि तिच्या हट्टामुळे हे प्रभावित झाले. त्यामुळे तिने 3 वर मागायला सांगितले. सावित्रीने पहिल्या वरामध्ये तिच्या सासू-सासऱ्यांचं हरवलेलं राज्य मागितलं, तर दुसऱ्या वरामध्ये सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांची दृष्टी मागितली आणि तिसऱ्या वरामध्ये स्वतःसाठी संतानप्राप्ती मागितली. यमराजांनी सुरुवातीला काहीही विचार न करता सावित्रीला तिने मागितलेले 3 वर दिले. पण जेव्हा तिने 100 मुलांची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसेल तर हे शक्यच नाही. त्यांना समजले की सावित्रीचे प्रेम खोल आहे आणि निर्धार मजबूत आहे. तिच्या समर्पणाने आणि शुद्ध भावनेने यमराजही भारावून गेले.